रेखाच्या शरीराचे तुकडे पडलेले, त्याच्या बायकोच्या शरीराचा वरचा भाग गायब, डोकं गायब, छाती गायब आणि जो खालचा भाग आहे त्या भागामध्ये ती वस्तू अडकलेली. लोक म्हणतात की आपल्या स्टोऱ्या ना जरा विचित्रच असतात. आणि हां, खरंच आपल्या स्टोऱ्या विचित्र असतातच. आणि माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या चॅनलवर ज्या स्टोऱ्या येतात ना, ह्या सगळ्या ज्या स्टोऱ्या आहेत ह्या 18 वर्षाच्या खालच्या मुलांना पाहण्यासारख्या स्टोऱ्या आणि ऐकण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. खूप विचित्रपणा आहे आणि खूप कल्पनेच्या पलीकडच्या स्टोऱ्या या चॅनलवर असतात. कारण यार माझं म्हणणं असं आहे की सगळ्या चॅनलवर एकसारख्या जर स्टोऱ्याज आल्या तर काय फायदा स्टोरी बनवण्याचा. काहीतरी डिफरंट, काहीतरी वेगळं ऐकायला आलं पाहिजे आणि काहीतरी डिफरंट स्टोरी असली पाहिजे. स्टोरी ऐकता वेळेस माणसाला इमॅजिनेशन झालं पाहिजे. असं वाटलं पाहिजे की माणूस एखादी मूव्ही बघतोय काय, असं वाटलं पाहिजे स्टोरी ऐकता वेळेस, असं फील झालं पाहिजे. त्यामुळे मी माझ्या स्टोऱ्या थोड्या डिफरंट बनवण्याचा प्रयत्न करतो. तर काही लोकांना आवडतात, काही लोकांना आवडत नाहीत. पण ज्यांना आवडतात त्यांचा मनापासून धन्यवाद. आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी थोडं प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि थोडं इमॅजिनेशन करण्याचं ट्राय करा. नक्की स्टोरी ना आवडल्याशिवाय राहणार नाही. तर आता हे बोलबच्चन संपलं असेल तर आपण आपल्या आजच्या स्टोरीकडे वळूयात. आता आज जी स्टोरी मी तुमच्यासाठी आणलेली आहे ही स्टोरी पण खूप डिफरंट आहे आणि 18 वर्षाच्या खालच्या मुलांनी ही स्टोरीसुद्धा बघू नये. कारण की स्टोरीमध्ये थोडंसं वल्गॅरिटी आहे, जे असतं ना त्या प्रकारचं. एक रेखा नावाची मुलगी होती जिचं वय 14 वर्ष होतं. पण जर तिचं वय जर 14 वर्ष असलं ना तर तिचं शरीर मात्र 14 वर्षाच्या मुलीसारखं नव्हतं. तिचं शरीर असं वाटत होतं की जणू एखादी 25 वर्षाची एखादी मुलगी, एकदम फुल टीनेजमध्ये, फुल जवानीमध्ये तिचं शरीर एकदम भरभरलेलं. तिच्याकडं कुणी जरी पाहिलं ना, कुणी पण म्हणेल की 14 वर्षाची शक्यच नाही, तिचं वय कमीत कमी 25 वर्ष असावं. आणि ती दिसायलासुद्धा इतकी सुंदर होती की यार असं पाहिलं ना तिच्याकडं की माणसाचं मन असं होईल की यार किती छान मुलगी आहे आणि तिच्याकडं बघत राहावं. या प्रकारचं तिचं शरीर आणि तिची सुंदरता होती. आणि जेवढी तिची सुंदरता आणि शरीर होतं ना तितकीच हुशार ती शाळेमध्ये सुद्धा होती. प्रत्येक वेळेस दरवर्षी ती तिच्या शाळेमधून पहिला नंबर काढायची. आता तिच्या घरची जी कंडिशन होती तीसुद्धा चांगली होती. श्रीमंताच्या घरची पोरगी होती. तिला भाऊ नव्हता ना बहीण नव्हती, त्यामुळे ती एकलीच तिच्या आईवडिलांची लाडकी होती. ती जे म्हणाल ते तिचे आईवडील करायचे. आणि वरून तिचा स्वभाव इतका चांगला होता की जे शेजारी पाजारी आहेत, नातेवाईक आहेत, कुणीही तिला वाईट म्हणायचं नाही. आता आपल्यासारख्यांचे नातेवाईक पाहिले तर पाठीमागं आपल्याला काय काय नावं ठेवत असतील याचा आपल्याला अंदाज आहे. आपलं खराब काही झालं की त्यांच्या मनामध्ये खुशी येते, असे आपले नातेवाईक आहेत. तसे तिचे नातेवाईक नव्हते ना, तिचे शेजारी नव्हते. ती सगळ्यांना चांगलं बोलायची आणि सगळे तिला चांगलं म्हणायचे. अशा प्रकारची ती रेखा होती. आता एका दिवशी रेखा तिच्या आईवडिलांना म्हणते की आई बाबा, आपण ना 2-4 दिवसासाठी कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे. तिच्या या गोष्टीवर तिचे आईवडीलसुद्धा विचार करतात की हो यार, आपण खूप दिवस झाले फिरायला गेलो नाही, आपण नक्की जायला पाहिजे का. 3 जणांचा प्लॅन होतो, ठरतं त्यांचं की आपण आता खरंच कुठंतरी फिरायला जायचं आहे. आणि एक तारीख ठरवतात. काही दिवसाच्या नंतर ती तारीख येते. त्या तारखेला जाण्याचा प्लॅन असतो. तो प्लॅन रेखा तिच्या आईवडिलांना लक्षात करून देते की आपल्याला उद्या जायचं आहे. तर सगळेजण आपापल्या कामापासून सुट्ट्या घेतात. म्हणजे जे काय प्लॅन केलेले असते ते सगळे कॅन्सल करतात आणि फिरायला जाण्यासाठी तयार होतात. ज्या तारखेला ठरवलं होतं त्या दिवशी सकाळीच हे सगळेजण आपल्या कारमध्ये बसून त्या ठिकाणावर जातात, ज्या ठिकाणावर यांना फिरायला जायचं होतं त्या ठिकाणावर. तिथं एक हॉटेल बुक करतात. त्या हॉटेलमध्ये मस्तपैकी एक रूम बुक करतात आणि त्या रूममध्ये 3 जण राहतात. आणि तिथला जो मोसम असतो तो ना खूप फार चांगला असतो. एकदम तिथं गेल्याच्यानंतर मन प्रसन्न, थंडगार वातावरण, अशा प्रकारचा तो एरिया असतो. तो एरिया होता कोकणामधला. आणि हे जे 3 जण होते हे 3 जण राहणारे होते पुण्यामधले. यांना कोकण बघायचं होतं, त्यामुळे ते कोकणामध्ये फिरण्याचा चान्स बनवला त्यांनी आणि म्हणजे प्लॅन बनवला आणि कोकणामध्ये गेले. तिथलं ते वातावरण निसर्गमय, पाणी, पाऊस, तिथले ते म्हणजे इतकं भारी वातावरण की यांना इतकं चांगलं वाटलं. यांनी असं ठरवलं की दरवर्षी इथं फिरायला यायचं. आता तिथं 2-4 दिवस ते राहिले. आता उद्या निघायचं म्हणजे आज ते तिथं जे काही शॉपिंग करायची, जे काही फोटोज वगैरे घ्यायचे, जे काही फिरून वगैरे त्यांना कवर करायच्या जागा त्या सगळ्या काही केल्या.
आणि ते मस्त येऊन आपल्या रूममध्ये आरामशीर बसले. हॉटेल काय फारसं मोठं नव्हतं, छोटंसं हॉटेल होतं. तर ही जी रेखा नावाची मुलगी आहे ती आपल्या रूमच्या बाहेर आले, आपल्या बाल्कनीमध्ये, आणि उभी राहिली समुद्राकडे बघत. तर तिचं लक्ष एका झाडाखाली गेलं. तिथे एक छोटासा असा टेबल असल्यासारखा होता, दगडाचा टेबल. त्या दगडाच्या टेबलावर एक म्हणजे छोटासा मुलगा बसला होता. त्याच्या हातामध्ये खूप मोठी बुक होती, अशी भल्ली मोठी बुक. ती रेखाला दिसली आणि रेखाचं लक्ष त्या बुकवर गेलं, त्या पुस्तकावर गेलं. रेखाला वाटलं की ते पुस्तक किती छान आहे, म्हणजे दिसायला ते अट्रॅक्टिव्ह दिसू लागलं. आणि रेखाला असं वाटू लागलं की ते जे पुस्तक आहे ते पुस्तक हिला जवळ बोलावतंय, की ये मला वाच. म्हणजे असं ते पुस्तक स्वतःहून हिला म्हणतंय. आणि हिला वाचण्याची, शिकण्याची आवड फार होती. रेखा आपल्या रूमच्या बाहेर निघते, आईवडिलांना काही न सांगता. आईवडील हिला विचारतात की कुठं चालीस म्हणून. ही म्हणते की मी आत्ता येते 2 मिनिटातून जाऊन. रेखा चप्पल वगैरे घालते, ते झाडाखाली जाते. बघते तर तो मुलगा त्या पुस्तकाकडे बघतोय, म्हणजे असा खाली मान घालून त्या पुस्तकाकडे वाचतोय. ही रेखा थोडीशी त्याला बोलण्याचा प्रयत्न करते. तो मुलगा काहीच हालचाल करत नाही, हिला बोलत नाही. ती रेखा त्याला बोलते की अरे भैया, तू कुठला आहेस, काय आहेस, इथं काय करतोयस, पुस्तक कोणतं आहे. हिने जितके पण प्रश्न विचारले ना सगळे व्यर्थ गेले. तो मुलगा हिचा एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. तो चुपचाप आपल्या जागेवर बसलेला असतो आणि त्या पुस्तकाकडं असं खाली मान घातलेली असते. मग रेखा थोडीशी खाली वाकते आणि खालून असं त्याच्याकडे बघते, तर त्याचे पूर्ण डोळे झाकलेले होते. आणि तो असा मंदमने पुस्तक हातामध्ये घेऊन असा, म्हणजे जणू की तो झोपतोय अशा प्रकारचा तो त्या टेबलावर बसलेला होता. रेखा त्याला असं करते, बोटाने असं हलवण्याचा प्रयत्न करते, तरी तो उठत नाही. रेखा तिच्या हातातलं पुस्तक असा हळूवार बाहेर काढते आणि त्या पुस्तकाकडे बघते. तिला सुरुवातीला तर काही समजत नाही, पण पुस्तक दिसायला फार इंटरेस्टिंग वाटतं. त्याची जी कवर होती ती असं वाटत होतं की एखादा पुरातन काळामधला एखादा ग्रंथ आहे ना, तो ग्रंथ आहे काय की. रेखा त्या पुस्तकाला लॉक करते, इकडे तिकडे बघते आणि आपल्या रूममध्ये जाते. बुक असं पाठीमागून असतं. तिचे आईवडील म्हणतात की काय आणलं बघू दे. रेखा त्यांना दाखवते बुक. तिच्या आईवडिलांना सुद्धा वाटतं की वाव, काय बुक आहे. त्याच्या आईवडील त्या रेखाला म्हणतात की कुठून आणलं, कुणापासून आणलं. रेखा म्हणते मला एक मुलगा भेटला होता, तो वाचू लागला. त्याला मी म्हणलं की बाबा मी वाचू शकते का. तो म्हणला की हां वाचू शकते, घे म्हणला, उद्या मला वापस दे. असं त्याचे आईवडिलांना रेखाने सांगितलं. म्हणजे त्यांना सरळ सरळ सांगितलं खोटं, की मला एका मुलाने पुस्तक स्वतःहून दिलेलं आहे, तो वाच म्हणला आणि उद्या सकाळी जाता जाता मला दे म्हणला. हिच्या आईवडिलांनी तिच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं. नॉर्मलशी गोष्ट आहे ना. तर रेखा गेली, थोडंसं आपल्या बेडवर जाऊन बसली, ते पुस्तक टेबलवर ठेवलं आणि तिघही जण मस्त संध्याकाळचं जेवण वगैरे करून झोपी गेलं. आता हिला रात्री अचानक जाग येते. जाग आल्याच्यानंतर हिची इच्छा होते की ते पुस्तक वाचण्याची. आता हिनं ठरवलं होतं की आपण ते पुस्तक एकदम निवांतमध्ये वाचायचं, पण हिची इच्छा आत्ता संध्याकाळी झाली, एकदम शांत वातावरणामध्ये. आजूबाजूला बघितलं तर किरकिरी जी असते ना, ते किरकिरे ओरडतात, त्यांचासुद्धा आवाज येत नव्हता. डेली रात्री त्यांचा आवाज यायचा, पण आज रात्री त्यांचा आवाजसुद्धा येत नव्हता. म्हणजे एकदम सायलेंट, एकदम सायलेंट. वाऱ्याचा सुद्धा आवाज नाही, ना कोणाच्या बोलण्याचा, म्हणजे कशाचाच आवाज नाही. रात्र एकदम अशी सुनसान पडलेली, जणू की हिला एखाद्या डब्यामध्ये कोंडलेला आहे आणि त्या डब्यामध्ये बाहेरचा कुठलाच आवाज येत नाही, अशा प्रकारची फील तिला येऊ लागली. ही ते पुस्तक हातामध्ये घेते आणि वाचायला सुरुवात करते. वाचता वाचता 1 तास होतो, 2 तास होतात, 3 तास होतात, पण ही भानावर येत नाही. तेवढ्यात हिची आई हिच्या खांद्यावर हात ठेवते, हिला हलवते आणि ही दचकून अशी आईकडे बघते. तर हिची आई म्हणते की काय इतक्या रात्री कसं काय तू पुस्तक वाचतेस, झोपी जा. तिच्या हातातलं हिची आई पुस्तक हिसकाटून घेते, त्याला फोल्ड करते आणि टेबलवर ठेवते. जा झोपी जा. ही रेखा तिच्या आईकडे एकटक बघते, काही शब्द बोलत नाही, उत्तर देत नाही. आणि तिची आई रेखाला असं पलंगावर ढकलते आणि तिच्या अंगावर पांघरून टाकते. रेखा तशीच झोपते. सकाळी उठते, ते बुक्स पुन्हा ओपन करण्याच्या मार्गावर लागते, पण तिचे वडील तेवढे तिच्यापाशी येतात. तिला म्हणतात की बाळा, बुक्स त्याचा आणले, त्याला देऊन टाक, आता आपल्याला जायचं आहे. रेखा ते बुक तसाच हातात घेते, उभी राहते. एखादी झोंबी कशी असते त्या प्रकारची उठते, बुक हातात घेते आणि जिथून आणले ना तिथं जाते आणि त्या पोराच्या हातामध्ये देते. आणि ते पोरगं आत्ता पण त्याच जागेवर आहे, ते पोरगं आत्ता पण त्याच जागेवर आहे आणि ही बुक तिच्या हातात देते. आणि ही सगळी घटना तिची आई बघते, पण तिची आई पूर्णपणे शॉक की रेखा त्या टेबलवर बुक ठेवते, तिथं कोणताही मुलगा नाही, पण तिथं मुलगा आहे म्हणून असं रेखाला दिसतं. आणि तिची आई कन्फ्यूज होती की रेखा तिथं का ठेवतीये. मग नंतर हीच विचार करते की रेखाने तिथूनच उचलून आणलं असेल आणि सांगितलं असेल की बाबा तिथं ठेव म्हणून. या गोष्टीकडे तिची आई दुर्लक्ष करते आणि रेखाला पुन्हा वर बोलवते. रेखाचे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी तिला देते. रेखा कपडे वगैरे चेंज करते आणि आपल्या कारमध्ये जाऊन बसते, ज्यांना यांना घराकडे यायचं असतं.
आता घरी आल्याच्या नंतर आपापल्या कामाला गेली. रेखा तिच्या घरामध्ये एकलीच, ती तिच्या रूममध्ये जाऊन बसली. आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली की तेव्हापासून ते घरी येईपर्यंत रेखा एकही शब्द तिच्या आईवडिलांना बोलली नाही, एकही शब्द बोलली नाही. हा विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे कोकणामधून पुण्यापर्यंत येईपर्यंत ती रेखा त्यांच्या आईवडिलाला अजिबात बोललीच नाही, एक शब्दही नाही. आणि तिच्या आईवडिलांनी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. ते त्यांच्याच कामामध्ये गुंग, बाबा इतके दिवस झाले, इतके दिवस आपल्या कामाची पडी झाली, आता कोणते कोणते कामं पेंडिंगमध्ये पडलेले आहेत ते करायचे का नाही. आणि घरी आल्या तयाऱ्या बियाऱ्या करून आपापल्या कामाला गेले सुद्धा. आणि घरामध्ये राहिली ती फक्त एकली रेखा. आता रेखाने आपली रूम मधातून लॉक करून घेतली आणि रूममध्येच राहिली. दिवसभर ती रूमच्या बाहेर निघली नाही. जेव्हा यांचं काम झालं संध्याकाळच्या टायमाला हिचे आईवडील घरी आले. घरी आल्याच्या नंतर घराचा दरवाजा उघडतात, बघतात तर रेखा बाहेर नाही. रेग्युलरली जर रेखा एकली घरी असली तर ती नेहमी हॉलमध्ये बसून टी व्ही बघायची, टी व्हीवर कार्टून बघायची. पण यावेळेस रेखा तिथं नव्हती. किचनमध्ये जाते तिची आई. किचनमध्ये गेल्याच्या नंतर जे रेखासाठी जेवण ठेवलं होतं ते जेवणसुद्धा रेखाने घेतलं नव्हतं, ते तसंच पडून होतं. तर यांना थोडंसं कन्फ्युजन झालं की रेखा नेमकी गेली कुठं. आता तिची आई रूममध्ये जाते, रेखाच्या रूमचा दरवाजा वाजवतो. तर रेखाचा जे रूमचा दरवाजा असतो तो लॉक असतो. रेखाची आई 2दा-3दा दरवाजा वाजवते, रेखा उठत नाही. मग रेखाची आई जोरात त्या रेखाला हाक मारायला लागते. त्या दरवाजाच्या खिंडीमधून रेखा 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 करायला लागते, कारण की तिचा दरवाजा आतून लावलेला होता आणि हिला कन्फर्म असतं की रेखा मधातच आहे पण दरवाजा उघडत नाही आहे. जोरजोरात दरवाजा आपटायला लागते, जोरजोरामध्ये. आता हिचं जे जोरजोरात दरवाजा आपटणं, हिचा मोठमोठ्याने आवाज करणं हिचा नवरा ऐकतो आणि तिचा नवरासुद्धा त्या रेखाच्या दरवाजापाशी येतो आणि ती तरीसुद्धा मधातून दरवाजा उघडत नाही. मग तिचा नवरा जबरदस्ती म्हणजे धक्का मारून त्या दरवाजाला उघडतो, असं जोरात धाडकर मोडल्यासारखा करतो. त्या दरवाजाची कुंडी मोडते, दरवाजा उघडला जातो आणि मधात ते दोघंजण बघतात तर पूर्ण शॉक. जी रेखा आहे ती पूर्णपणे निर्वस्त्र पडलेली आपल्या बेडवर. म्हणजे अशा हालतमध्ये की खूपच भयंकर. तिच्या अंगावर एकही कपडा नाही, एकही कपडा नाही. तिच्या डोक्यावरचे केस सगळे मोकळे झालेले, तिचं तोंड अर्ध कुंकानं भरलेलं. तिचे जे हात आहेत त्या हाताने ती तिची स्वतःची कामक्रिया करू लागली आणि चिस्काऱ्या मारत होती, जसं की तिच्यासोबत कुणीतरी दुसरं रोमॅन्स करतंय. आणि दुसरा हात अशा प्रकारे तिनं ठेवला होता जसं की तिचा दुसरा हात कुणीतरी धरलेला आहे आणि हे दोघंजण तिच्याकडे बघत आहेत. इतके हाका मारतात, रेखाला काहीच ऐकू येत नाही आहे. रेखा पलंगावर पडलेली एका हातानं आपली कामक्रिया करते, एक हात आपला पलंगाच्या ठाव्याकडे नेलेला जणू की कोणीतरी त्याला बांधले किंवा धरले. आणि ती जोरजोराने शिस्काऱ्या मारतीये, जोरजोराने अंग आळतीये, पिळतीये. आणि अचानक ती रेखाची जी आई आहे ती अशी म्हणजे शॉकिंग जागेवर होती की आपला नवरासुद्धा रूममध्ये आहे, म्हणून ती पळत पळत जाते, खाली पडलेली ब्लँकेट घेते आणि तिच्या अंगावर झाकते आणि तिच्या नवऱ्याला म्हणते की तुम्ही बाहेर जा म्हणून. तिचा नवरा पटकर आपले डोळे झाकतो आणि बाहेर येतो. तो बाहेर येऊन पूर्णपणे शॉक. रेखाचा वडील की आपल्या मुलीसोबत असं काय होते आणि ती असं का करतीये. म्हणजे खूपच विचित्र प्रकार आहे. हां, जर मुलगी स्वतःहून करत असली तर तिला आपण हाक मारली ती सावध झाली असती. आपण रूममध्ये येऊन उभं राहतोय तरीसुद्धा तिला कळत नाही आहे की ती नेमकं करतीये काय. आणि किती खूपच विचित्र प्रकार. तिचा अर्धा चेहरा कुंकाने लाल होता. तिची आई तिच्यावर ब्लँकेट टाकते, तिचं ते कुंकू पुसते आणि कुंकू पुसता पुसता तिची रेखा आहे ना ती दचकन दचकते आणि तिच्या आईला डसते. तिच्या हाताला आपल्या दातांमध्ये घेते आणि जोरात कडकडून हे करते. तिची आई ओरडते आणि तिच्या कानाखाली मारते. तेव्हा रेखा थोडीशी अशी सावध होते आणि तिच्या आईकडे बघते आणि म्हणते की आई आई काय झालं. आणि स्वतःच्या शरीराकडे बघते आणि दचकून आपल्या शरीराला झाकण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते आई आई मी उघडी कशी काय आहे इथं. आई मला खूप भूक लागली. आई मला कस तरी होते गाई. आई खालच्या भागामध्ये जळायल्यासारखं होते गाई. आई कसं तरी होते ग, माझा नड्डसुद्धा सुजल्यासारखं वाटते, मला श्वास घ्यायला थोडा अवघड वाटते गाई. असे शब्द ती रेखा तिच्या आईला बोलते. तिची आई म्हणते की तू पहिले कपडे घाल. रेखा कपडे वगैरे घालते आणि रूमच्या बाहेर येते. रेखाची आई तिच्या नवऱ्याला म्हणते की आपल्या रेखाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. चेकअप वगैरे होतं. डॉक्टर म्हणतो की काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं काही ठीक आहे. मग रेखाचे आईवडील थोडेसे असे विचित्र प्रकारे असं थोडं घाबरतात की काही झालं नाही. पण या अगोदर तर रेखा थोडीशी विचित्रपणाने वागू लागली.
मग डॉक्टरने यांचं जे काही बोलणं आहे ते सगळं ऐकल्याच्यानंतर डॉक्टर त्यांना म्हणला की तुम्ही मनोचिकित्सालयामध्ये जा, म्हणजे जे पागल लोकांचे इलाज करतात ना त्यांच्याकडे जा. रेखाला घेऊन त्याचे आईवडील त्यांच्याकडे जातात. त्याच्याकडे गेल्याच्यानंतर जो डॉक्टर आहे तो रेखासोबत काही प्रश्न खेळण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे विचारण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामधून डॉक्टरला कळतं की रेखा थोडीशी म्हणजे अशी कल्पनेमध्ये कसं माणूस जगतो त्या प्रकारे थोड्या पर्सेंटेजमध्ये ती रेखा जगत असते. आणि तो डॉक्टर तिच्या आईवडिलांना सांगतो की बाबा तुमची जी रेखा आहे ना आणि तुमच्या रेखासोबत जी काही प्रॉब्लेम झालेली आहे ती तिच्या कल्पनेच्या थ्रू झालेली आहे. म्हणजे तिच्या कल्पनेमध्ये एखादा तिचा मित्र असावा किंवा कोणी असावं ते तिला बोलतंय आणि जे काही तिला प्रॉब्लेम होत असतील त्या प्रॉब्लेम त्याच्यापासूनच होत आहेत. ती थोडी बिमार आहे आणि तिचा विलाज करावा लागेल. डॉक्टरने गोळ्या वगैरे दिले, तिला सलाईन वगैरे दिलं आणि तिला घरी पाठवलं. जर काय वाटलं तर तुम्ही येऊन पुन्हा एकदा चेकअप करू शकता असं तो डॉक्टर म्हणला. आणि त्या रेखाला आणि तिच्या आईवडिलांना जायला सांगितलं. तिच्या आईवडिलांनी रेखा घरी येतात. घरी आल्याच्यानंतर तिला खाऊ पिऊ घालतात. ती असं जेवते की जणू कित्येक दिवसाची भुकेलेली आहे. रेग्युलरली तर रेखा 2 चपात्या खात होती. आता यावेळेस तिनं 5 ते 6 चपात्या खाल्ल्या आणि भात, म्हणजे इतकं सगळं खाल्लं की तिची आईसुद्धा शॉक झाली की रेखा इतकं तू जेवण करते कशी. रेखा म्हणली की आई काय करू, मला भूकच लागली आहे. सगळे झोपायला गेले. रेखासुद्धा तिच्या ती स्पेशल रूममध्ये झोपायला गेली. आणि रोजच्या प्रमाणात सकाळ झाली. रोज सकाळ होती ना तशा प्रमाणात सकाळ झाली. रेखाची आई उठली. उठल्याच्यानंतर रेखाचा दरवाजा आपटला आणि तिला म्हणली की रेखा तुला स्कूलला जायचं नाही का, चाल लवकर उठ आणि शाळेमध्ये जायला चाल, तयार हो, उशीर होतोय. तिची आई घरामधलं अर्धं काम करते तरीसुद्धा रेखा बाहेर येत नाही. आता पुन्हा तिची आई घाबरते. तिला वाटलं की त्या दिवसासारखं तर होत नाही ना. तिची आई पळत जाते. रेखाचा जो दरवाजा आहे तो पुन्हा वाजवते आणि रेखाचा दरवाजा पुन्हा आतून लावलेला असतो. आता यावेळेस तिची आई थोडीशी घाबरते की रेखाचा दरवाजा काल जे तोडलेला होता त्याची कुंडी अजून पण दुरुस्त केली नव्हती. रेखाचा दरवाजा फक्त आडा केलेला होता. तिचा नवरा पुन्हा तिथे येतो. पुन्हा दोघंजणं जबरदस्तीने रेखाचा दरवाजा पुन्हा लोटतात. लोटल्याच्यानंतर बघतात तर रेखाने जे काही घरामधलं सामान आहे जड वगैरे ते सगळं त्या दरवाजाला लावलेलं आतून. आणि रेखा कालच्यासारखीच निर्वस्त्र त्या बेडवर पडलेली. आणि पण यावेळेस ती म्हणजे निर्वस्त्र बेडवर पडलेली कालच्याच पोझिशनमध्ये. तिचा एक हात असा ठाव्याकडं आणि दुसरा हात आपला त्या मेन जाग्यावर आणि ती तिची कामक्रिया करत असते. आता यावेळेस पाहिल्याच्यानंतर तिचा नवरा पटकर बाहेर येतो, त्या रेखाच्या आईचा नवरा. आणि रेखाची आई तिच्याजवळ जाते. तिला कपडे वगैरे घालते. तिला कालच्यासारखं शुद्धीवर आणते आणि तिला गोळ्या वगैरे देते. आणि कालच्यासारखी तिलासुद्धा भूक लागलेली असते. पण आता तिच्या आईला वाटतं की रेखाला शाळेमध्ये पाठवून बरोबर नाही. रेखा जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत हिला आपण घरीच ठेवूयात, हिला शाळेत नाही पाठवायचा तिची आई निर्णय करते. आणि तीसुद्धा कामावर जात नाही. मग रेखाला आंघोळ वगैरे घातल्याच्यानंतर, जेवण वगैरे खाऊ घातल्याच्यानंतर ती तिच्या बेडरूममध्ये झोपवते. आणि रेखा तिच्याजवळ आरामशीर झोपते एकदम म्हणजे खतरनाक. या रेखाच्या आईच्या बेडरूममध्ये सण झोपी जाते. मग काही वेळानंतर हिच्या आईला काहीतरी काम येतं, म्हणजे काहीतरी काम करायचं असतं. त्यामुळे ती तिच्या बेडरूममधून बाहेर येते. रेखा झोपलेली असते तिच्या रूममध्ये हिच्या आईच्या. ही बाहेर येते. बाहेर आल्याच्यानंतर हिचं काम करते. संध्याकाळचे 4-5 वाजले असावे त्या टायमाला ही पुन्हा आपल्या बेडरूममध्ये जाते की बाबा रेखा उठली किंवा नाही म्हणून. आणि जाऊन बघते तर हिच्या रूमचा दरवाजा लावलेला असतो. पुन्हा हिला प्रश्न पडतो की आता हे पुन्हा काहीतरी मॅटर असं झालेलं आहे. आता यावेळेस रेखाची आई एकलीच घरात होती. तिचे वडील कामाला गेले होते आणि हिला समजत नव्हतं की नेमकं काय करावं ते. आणि दरवाजा वाजवते मधातून लावलेला. रेखाही उठत नाही आहे आणि ही त्या दरवाजाला कान लावून बघते. तर रेखाचं शिस्कार्या, ते रोमॅन्टिकपणामध्ये कसं शिस्कार्या येतात, आवाज येतो, तशा प्रकारचे हिच्या कानावर आवाज यायला लागले. ही आरबळली, पुन्हा घाबरली. एक जाड वस्तू आणते आणि त्या जाड वस्तूने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करते, ती कुंडी तोडण्याचा. आणि ती ही दरवाजाची कुंडी तोडते आणि दरवाजा मधात लोटून मधात जाते. मधात बघते तर रेखा कालच्या पोझिशनमध्ये पडलेली, एक हात पलंगाकडे आणि एक हात तिच्या त्या प्रायव्हेट पार्टकर. पण यावेळेस थोडं डिफरंट. तिच्या प्रायव्हेट पार्टमधून ब्लड बाहेर आलेलं असतं आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक अशी वस्तू घातलेली असते जी की त्या प्रायव्हेट पार्टमध्ये घालायला नको हवी होती. ती वस्तू घालून ती त्या वस्तूने तिची कामक्रिया करत असते दुसऱ्या हाताने. आणि
ही तिच्याकडे बघून स्तब्ध राहते, एकदम अशी भयंकर. आणि ती वस्तू काही साधारण नव्हती, खूप मोठी वस्तू होती, ती नॉर्मलपणे तिथं जाऊ शकतच नव्हती. आणि रेखा त्या वस्तूचा आनंद घेतीये. आणि हे सगळं बघून हिची आई पूर्ण शॉक. ती गादी पूर्ण ब्लडिंगनं भरलेली, रक्ताने लालबुंद झालेली, रेखाचं ते कमराच्या खालचं शरीर पूर्ण रक्ताने लालबुंद झालेलं, ती वस्तू लालबुंद झालेली. एक हात रेखाचा इकडं पलीकडं आणि एका हाताने ती सगळी कामक्रिया करते. तिला काय समजत नव्हतं काय करावं आणि काय नाही ते. आणि बघता बघता तिच्या आईच्या पाठीमागचा जो दरवाजा आहे तो त्या रूमचा तो धाडकर मधातून लागतो. तिची आई तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दरवाजा उघडत नाही. आणि मागवरून बघते तर रेखा उभी बेडवर. तिच्या त्या प्रायव्हेट पार्टमधली जी वस्तू आहे ती बाहेर काढते आणि आपल्या हातामध्ये धरते. कमीत कमी ती वस्तू इतकी असावी हातभर, हातामध्ये धरते आणि मानवाकडे करून हिच्या आईकडे बघते आणि हसते. हसल्याच्या नंतर तिची आई भीते. तिला वाटते की रेखा अशी कशी करते, तिला त्रास कसा होत नाहीये. तेवढ्यात ती रेखा तिच्या आईला म्हणते, ये ना, आनंद घे, ये ना, ये. असं म्हणल्याच्या नंतर तिच्या आईला त्रास व्हायला चालू होतो. आणि तिची आई कन्फ्यूज होती की मला कसं काय त्रास होते. तिच्या पोटामध्ये असा अचानक त्रास असा जाणवतो तिला की काहीतरी असं विचित्र होतं आहे जे व्हायला नाही पाहिजे. आणि बघता बघता हिला असं जाणवतं की हिच्या खालच्या भागामध्ये असं काहीतरी आहे जे नको हवं आहे. आणि खाली बघते तर तीच वस्तू जी रेखाच्या हातामध्ये होती. हे बघितल्याच्या नंतर हिची आई ओरडते पण हिच्या ओरडण्याच्या गळ्यामधून आवाज थोडासुद्धा बाहेर येत नाही. आणि बघता बघता रेखा तिच्या आईच्या जवळ येते. तिच्या आईच्या चेहऱ्याला चाटायला लागते. रेखाची आई मात्र शांत गप्प बसलेली. तिला खूप त्रास व्हायला लागतो, ब्लिडिंग व्हायला लागते, पण ती इच्छा असताना सुद्धा हालचाल करू शकत नाही. ती तिच्या चेहऱ्याला चाटते. चाटता चाटता तिच्या गालावर डसल्यागत करते आणि इतक्या जोरात डसते की तिच्या गालाचं जे कातडं असतं ना ते पूर्ण तोडून बाहेर काढते. पण रेखाची आई काहीच करू शकत नाही आणि थोडी दूर जाऊन बसते त्या बेडवर आणि जे तोडलेलं कातडं आहे ती मस्तपैकी खाते. खाल्ल्याच्या नंतर थोडासा घास बाहेर काढते हाताने आणि इकडं असा हात लांबवते आणि इकडं असा हात लांबवते, जणू की तिच्या दोन्ही बाजूंना कुणीतरी उभं आहे. रेखाची आई हे बघून थोडंसं भीते आणि खाली जमिनीवर पडते. आणि रेखा पुन्हा उभी राहते बेडवर आणि तिचा जो पाय असतो ना तो टोंगळ्यापासून हाताने असा वर करते. म्हणजे रेखा तिच्या स्वतःच्या हाताने तिच्या टोंगळ्यापासून पाय फोडते, मोडते, उपसते बाहेर. हे तिची आई बघते. तिच्या डोळ्यामधून अश्रू येतात. ती काही करू शकत नाही, आदमरी झालेली असते बिचारी. आणि जे टोंगळ्यापासून पाय तुटलेले असतात ना ते जे मांडीपासून पाय राहतात त्या पायाने ती रेखा निर्वस्त्र रक्ताने लालबुंद झालेली चलत चलत तिच्या आईपाशी येते आणि हिच्या आईच्या डोक्यांच्या केसामध्ये हात घालायला लागते हळूवार. आणि बघता बघता रेखा तिच्या आईचे केस उपटायला लागते एक एक करून आणि तिची आई खाली फक्त धडपडत असते. तिला काहीच करता येत नाही. आणि बघता बघता तिच्या आईचे डोळे लागतात. आई मरते. संध्याकाळी 7-7:30 वाजता रेखाचे वडील घरात येतात. बघतात तर सगळं घर सुनसान पडलेलं, कुणीच नाही आहे. तो रेखाला आणि रेखाच्या आईला आवाज देतो, तेही दिसत नाहीत. तो त्यांच्या बेडरूममध्ये पाहण्यासाठी जातो तर याच्या बेडरूममधून त्या दरवाजा खालून रक्त बाहेर यायलेलं दिसतं. हा गडबडीने बेडरूमचा दरवाजा मधात लुटतो आणि मधात बघतो तर काय, रेखाच्या शरीराचे तुकडे पडलेले, त्याच्या बायकोच्या शरीराचा वरचा भाग गायब, डोकं गायब, छाती गायब आणि जो खालचा भाग आहे त्या भागामध्ये ती वस्तू अडकलेली आणि पूर्ण ती रूम रक्तानं माखलेली. याला समजत नाही की नेमका हा प्रकार झाला काय. त्याला बोलायचं सुधरत नव्हतं, कुणाला कॉल करावं ती सुधरत नव्हतं, म्हणजे काहीच सुधरत नव्हतं. 5-10 मिनिट तर तो स्तब्ध राहिला. त्या रूममध्ये गेला, उभा राहिला, सगळीकडे बघतो तर मासाचे लोथळेच लोथळे. एकीकडे रेखाचं शरीर पडलेलं, एकीकडे त्याच्या बायकोचं शरीर पडलेलं, ती बी अर्धवट. तो आपल्या खिशामधून मोबाईल काढतो, पोलिसला फोन करतो, त्यांना सांगतो की माझ्या घरामध्ये असा प्रकार झालेला आहे. आणि तो त्या रूममध्ये सगळीकडे नजर टाकतो तर त्याची नजर एका टेबलावर जाते आणि तो तिथं बघतो तर तिथे एक बुक ठेवलेलं असतं आणि ते बुक तेच असतं जे बुक त्यांना कोकणामध्ये सापडलेलं असतं. तो त्या बुककडे एकसारखा बघत असतो आणि अचानक जणू की रेखाचं डोकं चलत गेलंय आणि त्या बुकवर जाऊन बसलंय.
आणि याच्याकडे बघून हसू लागला. हा हळूवार आपले पावलं त्या बुककडे नेत जातो. आता याला भीती वाटली नाही त्या रेखाच्या डोक्याची, जे की त्या बुकच्या शेजारी असं ठेवलेलं होतं, आणि ते डोकं, मुंडकं, चेहरा याच्याकडे बघून हसत होता. तो त्या चेहऱ्याकडे हसतो आणि ते बुक हातामध्ये घेतो आणि बुकचं पान पलटतो आणि त्या बुकमध्ये बसतो, वाचायला लागतो. तो बेडवर बसतो आणि काही वेळातच तिथं पोलीसवाले येतात. त्या घरामध्ये शिरतात, आवाज मारतात, कुणीही आवाज देत नाही आणि बघता बघता यांच्या बेडरूममध्ये जातात. पोलीसवाले बेडरूममध्ये आले की पूर्ण शॉक, पूर्ण सगळे म्हणजे इचिड बिचिड झालेले, सगळीकडे रक्तरांबाळ, आणि बेडवर बसलेला तो रेखाचा वडील खाली मान घालून बुक वाचतोय एकदम रिलॅक्सपणे. पोलीसवाले आवाज देतात, एक नाही दोन नाही. पोलीसवाले जवळ जातात, खाली असं वाकून बघतात तर डोळे लावलेले आणि तो बुककडे असा बघलेला. पोलीसवाले त्याला धक्का मारतात, तो बेडवर पडतो. त्याची नाडी चेक करतात तर तो वारलेला असतो, मेलेला असतो. आणि ती बुक, एका पोलीसवाल्याची नजर त्या बुकवर पडते. ती बुक घेतो आणि ती बुक आपल्या कारमध्ये नेऊन ठेवतो तो पोलीसवाला. आणि यांचं पोस्टमॉर्टम वगैरे जे काय करायचं आहे तो सगळं काय करतो. आणि ती बुक पोलीसवाला घेऊन आपल्या घरी जातो. आणि जे यांच्यासोबत झाले ना, तसंच सेम त्या पोलीसवाल्याच्या घरात सुद्धा होतं. आणि त्या घरात सुद्धा तीच बुक